सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. आज भाजी काय बनवणार आहे मी, तर मी रात्री मटकी भिजत घातली होती. तिला काही मोड नाही आलेले, म्हणजे भिजवलेली मटकी आहे. आता मोड येण्यासाठी मी काय करणार आहे, थोडीशी आमटी बनवायची म्हणून भाजायला घातली आहे. हिची बनवायची आहे आपल्याला भाजून मटकीची आमटी. आम्ही ना कडधान्य असं भाजून कुटून आमटी करतो. तर आता आपली मटकी जास्त काय म्हणजे एकदमच हे भाजायची नाही, थोडीशी आपली गरम ही करून घ्यायची आणि खलबत्त्यात आबडधोबड कुटायची. दाखवते मी तुम्हाला पुढं मी कशी हे करणार आहे, कुटणार आहे. आरावरती छान असं दूध गरम करायला ठेवले आणि इकडे मटकी, ह्यातलीच मटकी मी भाजायला टाकली. आता ही मटकी मी काय करते, कपड्यामध्ये बांधून ठेवते. आणि इकडे कांदा चिरून घेतलाय. तर आज आत्या स्वयंपाक नाही करणार, आज आत्यांची दुसरी कामं चालू आहेत, मी बनवते स्वयंपाक. तर म्हटलं मटकीची भाजी घ्यावी आधी करून, आरावरती मटकीची भाजी शिजेल, मग भाकरी आणि तोपर्यंत हे पीठ आणतायत गावातून, मग चपात्या करेन. तर हा कांदा चिरून घेतलाय मी आणि आता काय करते, थोडंसं लसूण आणि कोथिंबीर कुटते आणि दाखवते मी तुम्हाला भाजून आणि थोडीशी आबडधोबड कुटून मटकीची आमटी कशी करायची गावाकडच्या पद्धतीची. तर चला आता आपली मटकी भाजून झाली आहे, थोडीशी तिला आता काय करूया, खलबत्त्यात कुटून घेऊया. ताटात काढून घेतली मटकी मी आणि अशी आता खलबत्त्यात कुटायला चालू केली. जास्त काय आपल्याला बारीक करायची नाही आहे, म्हणजे मिक्सरला वगैरे अशी आबडधोबड थोडीशी हे करायची, म्हणजे काय होती, भाजी मिळून येते. तर आता मी छान तिला अशी कुटून घेते. तयारी करून घेतली मी. ही मटकी जी आहे मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे छान अशी खलबत्त्यात आबडधोबड वाटून घेतली. मस्त ही रानातली कोथिंबीर माझ्या मैत्रिणीने दिलेली आहे. आणि इकडे कांदा चिरून घेतलाय, थोडासा लसूण टेचून घेतलाय. आणि मी रात्री काय केलं होतं, थोडंसं चिकनच्या भाजीला वाटण करून ठेवले. ते थोडंसं वाटण म्हणजे त्यातलं शिल्लक राहिले, फ्रीजला ठेवलं होतं. आता ह्यातलंच थोडंसं खोबऱ्याचं वाटण घालते. खूप छान भाजी होती. तर आता काय करू, कढईमध्ये तेल घातले. कढई काय झालं, मटकी भाजल्यामुळे ना काळी झालेली आहे, बाकी काही नाही. आणि आता कढईमध्ये तेल घातले. आता ह्याच्यात मी घालते जिरे, मोहरी आणि कांदा परतायला टाकते. वाटण छान असं परतून झालं, काय केलं, जिरे मोहरी घातली तेलामध्ये, त्याच्यामध्ये कांदा घातला. कांदा छान लालसर परतल्यानंतर थोडासा लसूण टेचलेला पण घातलाय मी. आणि जे वाटण होतं, खोबरं अजून कोथिंबीर लसूण असं एकत्र वाटण होतं, ते थोडंसं 2 चमचे घातले. हळद, थोडासा गोडा मसाला, थोडासा हे केलेला आहे मटण मसाला घातला आहे आणि घरचा इसूर घातला आहे. मी मसाले घालत नाही खरं, पण थोडीशी ही मटकीची भाजी असल्यामुळे घातलेला आहे. म्हणजे जवळजवळ ही आपली भाजी ह्याच्यासारखीच होणार, मिसळच्या भाजीसारखीच होणार आहे. फक्त त्या मटकीला ना मोड नाही आलेले म्हणून थोडीशी मी अशी आबडधोबड हे करून घेतलेली, टेचून घेतली. आता काय करते, ह्याच्यामध्ये ही मटकी घालते आणि परत परतून घ्यायचं छान. ही मटकी काय करायची, सगळं वाटण मटकी मस्त अशी परतून घेते आणि वर ताट ठेवते आणि पाणी गरम करून घालते. वरून घालायची, नंतर मग कोथिंबीर. ताटातलं पाणी गरम झाले. आता काय करते, ताटातलं पाणी त्या भाजीमध्ये घालते. थोडंसं माझ्याकडून पाणी काय झालं, जास्त ठेवलं गेलं, ते ताटच मला उचलता येईना. हे बघा, आपलं गरम पाणी करून घातलंय. छान अशी भाजी हे झालेली आतमध्ये उकळते, म्हणजे आता आरावरती मीला ठेवून देणार आहे. कुठल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही, हे बघा. आणि त्या ह्याच्या खोबऱ्याच्या वाटणामुळे छान अशी भाजी हे झाली. अजून काय करते, थोडंसं वरती गरम पाणी ठेवते, म्हणजे शिजायला पण लागतंय. आणि आता काय करते, मस्त अशी ही चिरलेली कोथिंबीर आहे बघा, ती अशी वरून घालायची आणि आरावरती आता पलीकडे ही भाजी ठेवते. मग ही मटकीची भाजी तुम्हाला कशी वाटली मी केलेली, ते मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि नक्की करून बघा, खूप चवीला ही भाजी छान लागते. तर आता करून घेते चुलीवरच्या भाकरी. गव्हाचं पीठ आणलं ह्यांनी आणि घेतलं पीठ पण मळून. म्हणलं 2-3 दिवस झालं त्या कुत्र्याच्या पिल्लांना ना हे नाहीत, चपात्या नाही आहेत, चपात्या बनवून घ्याव्या असं पीठ मळले. इकडे छान आपल्या ज्वारीच्या भाकरी पण तयार झाल्यात. आता फक्त स्वयंपाकामधलं राहिले हे चपात्या बनवायच्या. भाजी पण इकडे छान अशी गोवरीच्या आरावर उकळतीये, दाखवते तुम्हाला. हे बघा, छान अशी तरी आली मटकीच्या आमटीला. उतरून ठेवणार आहे मी. आत्याने भरपूर अशा गोवऱ्या आणून ठेवल्यात. गोवरीचा स्वयंपाक खूप छान होतं. तर घेते आता पटपट ह्या चपात्या बनवून. पहिली चपाती यांना टाकते. तर एक कमेंट्स आली अशी की हे दिसले नाही आहे 2-3 दिवस झाले व्हिडिओमध्ये. तर बघा कसे झोपलेत तिकडे. तुरीच्या शेंगा आणल्यात आत्याने भरपूर अशा, कारण आता भाऊ चाललाय पुण्याला, त्याच्यामुळे त्यांना उकडून खायला शेंगा हे करायचे द्यायचे आहेत.
कारण हे असलं काही भेटत नाही तिकडे, म्हणून शेंगा द्यायच्या आहेत. शेंग फवारा मारावं लागतं. फवारा मारावं लागतं. तर हे बघा किती छान अशा हे शेंगा आहेत. आता सगळेजण तिकडे छान अशा उकडून खातील. थोड्याशा घेवड्याच्या शेंगा पण आणल्यात तिकडून, कारण भाजीला द्यायला. असं आत्याने तुरीच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा आणलंय. भराभरी करतोय, भाऊ यायला लागलाय, मग त्याच्यासोबत देता येईल. झाडाची वांगी बघा केवढी निघलीत त्या एका, काल मी भाजीला काढून एवढी निघलीत. आता सगळ्यांची एक एक भाजी होईल. आणि इकडे असा मस्त कवळा घेवडा, थोडी झाडाची सीताफळं पण निघली आहेत. असा सगळा वानावळा आता पाठवायचा आहे तिकडे पुण्याला, तळेगावला. सगळेजण छान अशा भाज्या वगैरे करून खातील. केवढी वांगीत बघा मस्त अशी. भाऊ आज निघालेला आहे तळेगावला. मग अशी मी तुम्हाला दाखवलंच की वांगी, तुरीच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, सीताफळं सगळं आणून ठेवलं आहे. आले ते 5-10 मिनटं थांबले आणि निघालेले आहेत. आठवडाभरानंतर आज ते तिकडे निघालेत. आणि ही बघा आमची परी. मी तिला म्हणलं की राहा आमच्याकडे, तर नको म्हणते, मला स्कूलला जायचं आहे. तर गेला असा भाऊ दुपारी. बरेच दिवस राहिल्यामुळे आज थोडंसं जरा करमत नव्हतं. आणि आज मी जेवणात बनवलेली आहे तव्यातली मस्त अशी ह्याची घेवड्याची शेंग. दुपारी भावाला पण आणली ती, त्यातलीच थोडीशी निवडून धुवून घेतली. तव्यात तेल घातलं, जिरे मोहरी, थोडासा टेचलेला लसूण, धुतलेला घेवडा त्यात घातला, हळद मीठ आणि घरचा इसूर घातला. आता तर काय करते, ताट झाकून ठेवते आणि शेंगदाण्याचं कूट घालते. तयार झाली आपली साधी सिंपल अशी तव्यातली घेवड्याची भाजी. तव्यातल्या भाज्या ना खूप अशा छान लागतात. काय केलं, आधी ह्याच तव्यात मी 2 भाकरी करून घेतल्या मामांसाठी, कारण सकाळच्या पण थोड्याशा भाकरी शिल्लक आहेत. आणि गणेश आणि हे गेलेले आहेत आमच्याकडे वर मंदिरामध्ये सप्ताह आहे, तिथे प्रसादासाठी गेलेत. आणि आम्ही कसं होतं असं थंडीमुळे कसं होतं जाणं होत नाही. दरवर्षी खरं आम्ही जात असतो, पण ह्याच वर्षी थोडंसं राहिलेलं आहे. आणि त्याच घेवड्याच्या शेंगेसाठी आत्याने थोडंसं खलबत्त्यात मोठं कुठलं आहे ते मी आता घालते आणि घेवडा हलवून घेते. आर केवढा बघा चुलीत पडलेला आहे. आरावरतीच भाज्या खूप छान होतात. आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर घेवड्याची भाजी अशी मस्त दिसायला लागली. ह्याच्यातनं मी थोडं पण पाणी घातलेलं नाही आहे. काल मी शॉर्टमध्ये ही व्हिडिओ टाकलेली आहे घेवड्याच्या भाजीची. तर तव्यातली घेवड्याची भाजी सगळ्यांना खूप आवडली. आणि मला अशी कमेंट आलेली आहे की तू भाज्या हे करते ना, दाखवते, त्याच्यामुळे आम्हाला भाज्या काय करायची ह्याची आयडिया येते. आत्ता काय झालं, गव्हाचं दळण आणलं दुपारी, ते भरून ठेवतात. मग व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.